मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 6,000 रुपये मिळणार का एकंदरीत 15,000 रुपये जे आहेत ते मिळणार। सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। आणि तसे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करत जा। तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट राज्यातील लहान आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना सुरू केली। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते मिळते। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये एकंदरीत आता 15,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून चालवली जाते आणि महायुती सरकारने जर या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर निर्णय घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर असा निर्णय होईल की वार्षिक 15,000 रुपये मिळतील आणि जो हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा तो 3,000 रुपयाचा होऊ शकतो। तो जो निर्णय घेतला तर नक्की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल। तसेच आता या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अनेक शेतकरी बांधवांना अडचणी येत असतात, तर याच्यावर मात करण्यासाठी ही पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। NSMNY महाडीबीटी ची आहे। महाडीबीटीच्या पोर्टलवर गेल्यानं सुद्धा ही जे आपलं स्टेटस आहे ते तुम्ही काढू शकता। इथे देण्यात सुद्धा आलेला आहे तुमचा मोबाईल क्रमांक किंवा पीएम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन क्रमांक टाकल्यानंतर गेट OTP केल्याच्या नंतर तुम्ही स्टेटस काढू शकता। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक आता 15,000 रुपये जमा होतील ही अपेक्षा आहे। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।